बघितलं ना आजी, तुम्ही नाही म्हणालात तरी पण मी कसं त्याच्या मनाचंच करते. मी काय म्हणते, तुम्ही हो म्हणत असाल ना तर आता हे सगळं उधळून लावते. बीड लागले काय तुला? हे काय आपल्या आपल्यातलं भांडण नाही आहे. गणपती बाप्पाची तयारी चालली आहे आणि देवाच्या तयारीत असं विघ्न आणणं म्हणजे आपणच आपल्यावरती कोप पडून घेण्यासारखं आहे, समजलं? पण आजी तुम्हीच तर. हे बघ, मी आपल्या घरात गणपती बसवण्याबद्दल विरोध करत होते कारण त्याला कारणही तसंच आहे. याचा अर्थ असा नाही मी देवाच्याच विरोधात आहे. हे जे काही तुझ्या डोक्यात खोळ आले ना ते पहिल्यांदा काढून टाक, समजलं? गणपती बाप्पा मोरया मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मोरया मूर्ती मोरया मोरया. काकू तुम्ही करा औक्षण. रेणुका, आपल्या दारात बाप्पा आलेत आणि त्यांना आत घेण्यासाठी नकार देण्या इतकी वाईट नाहीये मी. जा औक्षण कर. गणपती बाप्पा मोरया मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया लाडू चंद्रावर गणपती बाप्पा उंदरावर. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. काय ग वीणा, यावर्षी तरी मोदक मोदकासारखे झालेत का नाही? सासूबाई अगदी छान झालेत, बघालच तुम्ही. वीणा जेवायला बस तू पण. चल. आई आई काय वाढणार कोण मग? अगं मी आहे ना, बस म्हटलं ना. हो नाही. नको इतका विचार करूस. अगं इतकी वर्ष झाली तू या घरात आहेस पण कधी स्वतःहून म्हटलं नाहीस की मी आधी जेवायला बसते. आणि मी कधी तुला आग्रह केला नाही की तू यांच्या बरोबर जेवायला बस म्हणून. हे चित्र बदलायला नको का? या वर्षापासून ही सुरुवात. पटकन जेवायला बसायचं. हे बघ, आज बाप्पाच्या प्रसादाचा पहिला घास इतर कोणाच्याही नाही, तुझ्या पोटात गेला पाहिजे. काय हो? काय सासूबाई,
अगदी बरोबर. अगदी माझ्या मनातलं ओळखलं ताई तुम्ही. आणि मी कायम मला सगळ्यात शेवटी जेवायला बसवतात म्हणून माघारी कुरकुर करायचे. काही बोललीस का तू आता? काय नाही आई. चला, मी म्हटलं ना, बाप्पाचा प्रसाद सगळ्यात आधी तुझ्या पोटात गेला पाहिजे. आई चल जेवायला बस. काय करू हो सासूबाई तुमचं. काही करू नकोस, फक्त ऐक माझं. चल. करा सुरुवात. मोदकांसाठी तांदळाचं पीठ आणलं मी, नारळ सुद्धा मीच फोडून दिला, किराणा भरला मी. हे आलेत फुकटचे जेवायला.